मलिदा मिळतोय म्हटल्यावर काही राजकीय व्यक्ती एवढं मोठं गंभीर प्रकरण दाबून टाकण्यासाठी आणि या डॉक्टरांना वाचवण्यासाठी तर रक्तपेढी आणि हॉस्पिटल यांनी मिळून केलेला हा एक खूनच म्हणावा लागेल। मध्यस्थी करणाऱ्या दलालांचे मुखवटे देखील फाटलेच पाहिजे आणि त्यांचे चेहरे देखील जगासमोर आले। त्यांनी केलेलं फोन सुद्धा रेकॉर्ड झालेले आहेत। डॉक्टर म्हणजे दुसरा परमेश्वर आणि रुग्णालय म्हणजे या दुसऱ्या परमेश्वराचं मंदिर मानलं जातं। पण आता खरोखरच रुग्णालय हे मंदिर राहिलं आहे का आणि डॉक्टर हा परमेश्वर उरला आहे का असा प्रश्न पडतोय। वाईट अनुभव आलेले रुग्ण तर काही रुग्णालयांना कत्तलखान्याची उपमा देत असतात। ही उपमा सार्थ ठरावी अशा काही धक्कादायक घटनाही अधूनमधून समोर येत असतात। प्राण वाचवणारे देवदूत हेच यमदूत ठरतात आणि जीवन मागण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या रुग्णाला या कत्तलखान्यात पैसे देऊन मृत्यू विकत घ्यावा लागतोय। अशाच प्रकारची एक धक्कादायक आणि तितकंच हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। अवघा पंढरपूर तालुका पुन्हा एकदा हादरला आहे। पंढरपूर तालुक्यातील आडीव गावातील एक महिला प्रसूतीसाठी पंढरपूरच्या मोहिते हॉस्पिटल मध्ये दाखल झाली होती, म्हणजे माझ्या पाठीमागे असलेल्या हॉस्पिटल मध्ये। पण तिथल्या अकराळ विक्राळ राक्षसांनी या मातेचा प्राण घेतलाय। या मातेला रक्त चढवण्याची गरज होती। डॉक्टरांनी त्यांना विशिष्ट रक्तपेढीतून रक्त मागवण्याची देखील सूचना केली। रक्तपेढीतून ते रक्त मागवण्यातही आलं, पण चुकीच्या गटाचं रक्त त्यांना मिळालं गेलं। रक्तपेढीतल्या मूर्ख माणसानं वेगळाच रक्तगट दिलं आणि इथेच त्या दुर्दैवी मातेचा मृत्यूचा पास मिळाला। हे रक्त जर मोहिते हॉस्पिटल मध्ये पोहोचल्यानंतर तिथेही या रक्तगटाची तपासणी करण्याचा त्रास डॉक्टरांनी घेतला नाही आणि चुकीच्या गटात रक्त सदर मातेला चढवलं गेलं आणि त्या महिलेचा मृत्यू झाला। खरं तर रक्तपेढी आणि हॉस्पिटल यांनी मिळून केलेला हा एक खूनच म्हणावा लागेल। रक्त चढवल्यानंतर सदर महिलेला प्रचंड त्रास होऊ लागला, पण प्रमुख डॉक्टरांची उपस्थितीही तिथं नव्हती। डॉक्टरांना बोलावले तरीही एक तास ते आलेच नसल्याची तक्रार नातेवाईकांनी केलेली आहे। एक जीव गेल्यावर आरोग्य प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी सदर रक्तपेढीवर कारवाई केली। आता कारवाई होईल ती, पण गेलेल्या मातेचा जीव परत येईल का? नुकत्याच जन्मलेल्या आलेल्या चिमुकल्या जीवाला त्याची आई परत मिळेल का? मोहिते हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दाखवलेल्या बेफिकीरमुळेच महिलेचा जीव गेला आहे असा स्पष्ट आरोप नातेवाईक करत आहेत। महिलेचं कुटुंब सध्या आक्रोश करीत असताना दुसऱ्या बाजूला एक अत्यंत भयंकर घटना घडताना दिसत होती। एका महिलेचा जीव घेणाऱ्या डॉक्टरला शिक्षा व्हावी अशी मागणी नातेवाईक करीत असताना दुसरीकडे मात्र काही समाजकंटक या दुष्ट डॉक्टरांची कातडी वाचवण्यासाठी धडपड करीत असताना दिसत होते। मलिदा मिळतोय म्हटल्यावर काही राजकीय व्यक्ती एवढं मोठं गंभीर प्रकरण दाबून टाकण्यासाठी आणि या डॉक्टरांना वाचवण्यासाठी अहोरात्र धडपड करू लागले आहेत। अशा लोकांकडे काही मानवता माणुसकी तरी शिल्लक आहे की नाही असा प्रश्न आता सामान्य नागरिकही विचारू लागले आहेत। मलिदासाठी धडपणाऱ्या राजकीय व्यक्ती आणि अन्य तत्सम गिधाड पूर्णपणे उघडी पडली असून डॉक्टरांना वाचवण्यासाठी त्यांनी केलेलं फोन सुद्धा रेकॉर्ड झालेले आहेत। लवकरच आम्ही हे सगळं प्रकरण पुरावण्याशी सार्वजनिक करणार आहोतच। ढोंगाचे अमानवी बुरके हे फाटलेच पाहिजे आणि हे तर पत्रकारितेचं खरं काम आहे आणि तेच काम आता आम्ही करत आहोत। मृत महिलेच्या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी एवढं मोठं गंभीर प्रकरण दडपून टाकण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या दलालांचे मुखवटे देखील फाटलेच पाहिजे आणि त्यांचे चेहरे देखील जगासमोर आलंच पाहिजे आणि तेच काम आता येणाऱ्या काळात आम्ही ते देखील जरूर करणार आहोत। तोपर्यंत पाहत राहा कॅमेरा राक्षस भारत शिंदे, न्यूज इंडिया, पंढरपूर।